चॅनलच्या छोटा पत्रकार या सेगमेंट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज बार्शी शहरातील वाहतूक कोंडी एपिसोड क्रमांक 2 यावर आपण बोलणार आहोत। तत्पूर्वी हा व्हिडिओ नक्कीच पहा। पंचेचाळीस मिनिटांची सुटणारी बार्शी गाडी क्रमांक 8044 फलाट क्रमांक 5 वर थांबली आहे। ही बस कुठलंही बार्शी मार्गे जाते। 5:45 मिनिटांची सुटणारी पाहिला का व्हिडिओ? आता एसटी स्टँड मध्ये वाहतूक कोंडी होण्यामागची कारणे कोणती तेही पाहू। तर मुद्दा क्रमांक 1, एसटी स्टँड मधील अनावश्यक टपऱ्या व ग्राहकांच्या दुचाकीमुळे वाहतूक कोंडी होते। तर यावर उपाय काय? तर एसटी स्टँड मधील सर्व अनावश्यक टपऱ्या काढून टाकणे। मुद्दा क्रमांक 2, तुम्ही पाहू शकता एसटी स्टँड मधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे, तर हे रस्ते दुरुस्त करावे। मुद्दा क्रमांक 3, महिलांच्या सुरक्षेसाठी कोठेही सूचना फलक म्हणजेच हेल्पलाईन नंबरचे फलक नाही, तरी हे फलक तिथे लावावेत। मुद्दा क्रमांक 4, एसटी स्टँड मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे, तसेच तिथे डस्टबिन नाही, तर डस्टबिन हेही उपलब्ध करून द्यावे। मुद्दा क्रमांक 5, एसटी स्टँड मधील लातूर संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसट्यांसाठी एसटी डेपोच्या पाठीमागे म्हणजेच वेअरहाऊस रोडकडे एक्झिट गेट करावे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं?